चांगला पगार, चांगले कनेक्शन्स आणि मेंटल स्टेट स्टेबल ठेवून तुम्ही ऑफिसमध्ये कसं सर्व्हाइव्ह करायचं हे मी माझ्या चुकांमधून शिकले. आणि त्या चुका आणि त्यातून मी जे काही धडे घेतले ते धडे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नमस्कार, मी सिद्धी आणि आपण बघताय सिद्धी बात. खरं तर तुम्ही अनेकांनी बघितलं असेल, मी काही दिवसांपूर्वी एका रीलमध्ये सांगितलं होतं की मी माझा जॉब सोडलेला आहे. 2 आठवडे झाले मी ज्या कंपनीमध्ये काम करत होते ती कंपनी अनेकांना माहिती आहे. मी कुठे काम करत होते तेही कल्पना आहे. फक्त आता मला त्या कंपनीचं नाव घ्यायचं नाहीये. एवढा निगेटिव्ह चेहरा केल्यावरून तुम्हाला माझ्या चुकांचा अंदाज आलाच असेल. पण जस्ट एक अपडेट द्यायचा, तर मी दुसरीकडे जॉईन केलंय आता. विचार आला होता मनामध्ये की आपण फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन करूया. आपण एवढ्या इन्फ्लुएन्सर्सचे इंटरव्ह्यू घेतले, त्यांच्याशी बोललो. आपणही बऱ्यापैकी, तुम्ही पण सगळे माझ्या चॅनललाही चांगला सपोर्ट करताय. पण 7 वर्षांपासूनची जॉबची सवय आहे, त्याच्यामुळे म्हटलं इतक्या लगेच नको आणि ते थोडं ग्रॅज्युअली होऊ दे. कारण माझा या सगळ्यावरती खूप विश्वास आहे की ज्या गोष्टी स्टेप बाय स्टेप डेव्हलप झालेल्या असतात त्या जास्त दीर्घकालीन टिकणाऱ्या असतात, रॅदर दॅन एक क्षणिक जो आनंद असतो त्यापेक्षा. त्याच्यामुळे त्याच पॉइंटला धरून माझी ऑफिसमधली पहिली चूक आणि त्यातून मी घेतलेला धडा आता तुमच्याबरोबर शेअर करते. लगेच व्हिडिओ सुरू करूया. आता 1.5 मिनिटं काय टाइमपास केलास का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण जाऊ दे आता काय. एनिवे, सो मुद्दा क्रमांक 1, ऑफिसमध्ये विनाकारण सगळ्यांना तुमचे फ्रेंड समजू नका. खूप सुंदर काही टर्म्स आहेत. आपण कसं आहे, कोणीही आपल्या आजूबाजूला असलं ना की ही माझी मैत्रीण, हा माझा मित्र, हे अशी ओळख करून देण्याची आणि मुळात तसं त्यांना समजण्याची आपल्याला सवय असते. काही वाईट नाहीये ह्याच्यामध्ये. खरं तर तुम्ही माणूस म्हणून किती सगळ्यांना आपलं करून घेता हा गुण तुमचा त्यातून दिसून येतो. पण काही शब्द आहेत, काही टर्म्स आहेत ज्या खरं तर आता आपण सगळ्यांनी वापरायला शिकलं पाहिजे. जसं की कलिग्स किंवा ॲक्विंटन्सेस. म्हणजे काय की ह्या माझ्या ऑफिसमध्ये काम करतात, हे माझे सहकारी आहेत, अशा पद्धतीने साधी सोपी ओळख करून द्यावी. कारण कसं आहे, ऑफिस ही काम करण्याची जागा आहे हेच मुळात मला आधी जाणवलं नव्हतं. त्याच्यामुळे असं होत होतं की मी सगळ्यांनाच माझे फ्रेंड्स आहेत, सगळेच माझे हितचिंतक आहेत आणि सगळ्यांनाच माझी प्रगती झालेली हवी आहे असं समजून चालत होते. त्यातल्या काही जणांना खरोखरच जेन्युइनली हे वाटत होतं आणि अजूनही वाटतं. ती माणसं अजूनही मी जपलेली आहेत आणि आयुष्यभर जपेन. पण अनेक जण अशी होती की जे त्या हितचिंतकाच्या पडद्याच्या आड राहून तुमच्याच विरुद्ध कट रचत असतात. दुर्दैव असं, किंवा खरं तर म्हणूया माझ्यासाठी किंवा इतरांसाठी पण जे माझ्या या जर्नीला रिलेट करू शकतात त्यांच्यासाठी ही चांगली बाब अशी की तुमच्यापेक्षा दुप्पट अनुभव, 4पट पगार किंवा एक साधारण ज्ञानही तुमच्यापेक्षा ज्यांना जास्त आहे अशी माणसं जेव्हा तुमच्या मागे राहून तुमच्याबाबत कटकारस्थान करून ह्यांची आता कशी आपण द लॅक ऑफ बेटर वर्ड्स वाट लावावी असा प्लॅन करत असतात, अशी ही माणसं असतात. आणि अशांना आपलं वगैरे उगाच म्हणूच नाही, त्यांना नाही, ते तुमचे मित्र मैत्रिणी नाही आहेत. खूप पारखून लोक तुमच्या मित्र मैत्रिणींच्या कॅटेगरीमध्ये मोजावी. आणि ती पारख कशी करणार, तर वेळ आणि अनुभव हे तुम्हाला त्या गोष्टी शिकवतात. आणि तुम्ही सगळे माझ्यापेक्षा बऱ्यापैकी सुज्ञ असाल. आपल्याला पहिल्या झटक्यात, तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी जॉईन केल्यानंतर जो पहिल्या 3 महिन्यांचा पिरियड असतो ना, तो फक्त आणि फक्त नोटीस ऑब्झर्वेशनचा, म्हणजे शेवटची नोटीस पिरियड वेगळी, पण तिथपर्यंत पोहोचू नये म्हणून हा सुरुवातीचा 3 महिन्यांचा नोटीस पिरियड खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त नोटीस केल्या पाहिजेत. कोण तुम्हाला विनाकारण मदत करतंय, कोण सतत तुम्हाला असं करतंय, त्या लोकांपासून प्लीज लांब राहा. कारण हे काही फार हेल्पिंग सिनियर्स नसतात. त्यांना असं हवं असतं की आपण ही माणसं कशी आपल्या आपल्या जाळ्यामध्ये घ्यावी आणि त्यानंतर जर तुम्ही राहिलात तर वेल अँड गुड, पण जर नाही राहिलात तर तेच तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. सो बेस्ट आहे, ऑफिसमध्ये मैत्रिणींच्या नादाला लागू नका. जर चांगली माणसं भेटली तर ती जर्नी कंटिन्यू होत जाते, की तुम्हाला त्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही. आता दुसरा मुद्दा म्हणजे जसे मित्र नाहीत तसे शत्रूही नाहीत. मी ऑफिसमध्ये केलेली सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे मी सगळ्यांना मित्रमैत्रिणी नाही म्हटलं, पण मी अनेकांशी ना शत्रुत्व घेतलं. म्हणजे अगदी त्यांच्याशी काही युद्ध करायला गेले नव्हते, त्यांना जरी असं वाटत असलं तरी, पण मी बोलणंच टाळलं
की जिथे मला नाही ना एखाद्याचे विचार पटले, की बाबा तू नाही, हे तुम्ही चुकीची एखाद्याच्या बद्दल कमेंट करताय, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा मॅनेजमेंटचा जो प्रकार आहे तो मला पटत नाही, तर मी त्या माणसाशी चक्क बोलणं टाळलं. मी बोललेच नाही परत कधी. त्याच्यामुळे झालं असं की काही गोष्टींचा मला रिस्पेक्ट होता, त्याही गोष्टी त्या माणसापर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यांना असं वाटायला लागलं की ही सगळीकडे आपला डिसरिस्पेक्टच करते. त्याच्यामुळे ते वाढत गेलं आणि मग ते अल्टिमेटली जेव्हा त्या एंड पॉइंटला आलं होतं ना, तर तेव्हा ते मग सगळं असं झालं की सिद्धीला आपल्याबद्दल रिस्पेक्टच नाही. आता हे खूप पर्सनल लेवलला जरी मी तुम्हाला उदाहरण देत असले तरी मला असं वाटतं की अनेक जण असं करतात की आहे ना, ठीक आहे, चल तुला काय आलं, कोणी पण आलं फाटर मारायचं, सॉरी फॉर माय लँग्वेज, पण लक्ष नाही द्यायचं. तर असंही करू नका. तुम्ही ऑफिसमध्ये न्यूट्रलच राहिलं पाहिजे. तुम्हाला काहीही देणं घेणं नाही, कोण योग्य कोण अयोग्य, कोणाला काय, म्हणजे जसं तुम्हाला मित्र म्हणून सल्ला द्यायची गरज नाही किंवा कोणाचा सल्ला घ्यायची गरज नाहीये ना, तसंच तुम्हाला शत्रू किंवा दुश्मन किंवा तू बाबा चुकतोयस हेही कोणाला सांगायची गरज नाही. अगदी स्वार्थ तुम्हाला कुठे दाखवायचा असेल तर तो ऑफिसमध्ये दाखवावा. म्हणजे काय, भले कोणी चुकत असो, जोपर्यंत तुम्हाला किंवा तुम्हाला विचारलंही जात नाही ना, तोपर्यंत सल्ला द्यायचा नाही. लोक त्यांच्या चुकांमधून शिकणार, कारण वेळ ही अशीच गोष्ट आहे जी प्रत्येकाला धडे शिकवत असते. उगाच आपण कशाला त्या चक्रामध्ये अडकायचं ना. त्याच्यामुळे जर एखादी व्यक्ती चुकत असेल, तिथून स्वतःला बाजूला करा. तुम्ही त्या व्यक्तीच्या तोंडावरती ओके एवढंच द्या. त्याच्या पुढे त्यांना की मला असं नाही वाटत की तू, भले तुम्ही कितीही पोलाईट असाल, कितीही तुम्ही विनम्रतापूर्ण त्या माणसाला समजवण्याचा प्रयत्न केला की हे बघा सर, मला असं असं वाटतंय, खाली पोरं बघा किती दंगा चाललाय, संडे आज बाय द वे. सो कितीही चांगुलपणाने तुम्ही समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा काही जणांचा इगो हा इतका मोठा असतो की ते आपल्या विरुद्ध कोणाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ही गोष्ट समजून घेत नाहीत आणि तुम्हाला तिथे रिस्क घेण्याची गरजही नाहीये. तिसरा महत्वाचा मुद्दा, समजा जर अशी परिस्थिती येत असेल की ज्याच्यामध्ये एखादी व्यक्ती चुकतीये हे तुम्हाला दिसतंय, त्याचा इमिजिएटली तुमच्यावर किंवा तुम्हाला जिथे तुम्हाला विचारलं पण जाते, तर अशा वेळी स्टँड कसा घ्यावा. काही गोष्टी ना खूप आधीपासूनच क्लिअर ठेवाव्यात. आपण जेव्हा उगाच कोणाशी फ्रेंडली वागत नाही ना, तेव्हा त्या बाउंड्रीज आपोआप सेट होतात. की काय होतं, सुरुवातीला आपण मस्करीमध्ये ऑफिसमध्ये फ्रेंडशिप हे ते असं म्हणून काही गोष्टींच्या बाबतच्या रिमार्क्स ऐकून घेतो, हसण्यावरी घेतो. तू काय जरा जाडच झालीस का, किंवा तुला काय बाबा हा तुझं त्याच्याबरोबर, अशा ज्या पद्धतीचे रिमार्क्स आहेत, हे ऑफिस ही त्याची जागा नाही. नॉट इवन ऑफिस पार्टीज. भले तुम्ही किती कॅज्युअल सेटअपमध्ये असाल, पण तिथे तुम्ही तुमच्या बाउंड्रीज आधीपासूनच सेट केलेल्या पाहिजेत आणि त्या जर कोणी क्रॉस करायचा प्रयत्न केल्या तर त्या तुम्ही ॲड्रेस केल्याच पाहिजेत. मग तिथे असं चालत नाही की तुम्ही हसण्यावारी एकदा घेतलं आणि मग नंतर तुम्ही आता त्याच्यावरती मग पुढच्या वेळेपासून या माणसाशी बोलणंच टाळणार किंवा काय, हे नाही. तुम्हाला जिथे वाटतं ना की मी हे करणार किंवा मी हे करणार नाही, तिथे तुम्ही स्पष्ट बोला. फक्त मुद्दा एवढाच, ते बोलून झाल्यावरती पुढाकार घ्यायचा नाही घ्यायचा, का एखाद्या व्यक्तीशी बोलणं सोडूनच द्यायचं, हा स्टँड तुमच्या मनामध्ये क्लिअर करून मगच त्यानंतर हा डिसिजन घ्या. कसं आहे ना, मी ऑफिसमध्ये जेवढं बघितलं, 2 कॅटेगरीमधली लोक असतात. अशी जी अत्यंत गोडबोले स्वरूपाची, की म्हणजे आडनाव नाही म्हणत, गोडबोले म्हणजे गोड बोलतात ती, की तुमच्या एखाद्या समजा जर बॉसने काहीही रिमार्क असेल त्याचा किंवा काहीही त्याची कमेंट असेल की जी बेसिकली कॉमन सेन्सच्या पण पलीकडची आहे, तरी पण त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं नाहीये. तू म्हणशील तोच सगळा मार्ग योग्य आहे आणि तीच पूर्व दिशा आहे, तुम्हीच एक सर्वज्ञ आहात आणि आम्ही तुमच्या चरणाचे सेवक आहात, असं ज्यांनी ठरवलंय, मानलं मी तुम्हाला. म्हणजे खरंच कौतुक आहे तुमचं, कारण मला ह्या एवढ्या लेवलचं डेडिकेशन कोणाच्याच बाबत आतापर्यंत दाखवता आलं नाही. पण जरी तो निर्णय घेतला ना, तरी त्याच्यावर जर तुम्हाला तुमच्या सेल्फ रिस्पेक्टला ठेच न पोहोचवता जर तुम्ही त्यावरती फर्मली बिलीव्ह करू शकत असाल, तसं वागू शकत असाल, तुमची सॅलरी खूप लवकर वाढू शकते. पण जर तुम्ही माझ्यासारखे असाल की तुम्हाला नाहीच आवडत, मला नाही पटत ना तर नाहीच पटत, हे जर करायचं आहे ना, मग तेवढी धमक ठेवायची की बाबा नाही तर नाही, मग ओके, मग तुम्हाला काय, मग भले तुम्हाला मला कामावरनं काढायची जरी वेळ आली तरी मी मागे बघणार नाही, मग तेवढं ठेवायचं.
प्रॉब्लेम कोणाचा असतो माहितीये का, की जे असे मधल्यामध्ये लटकत राहतात ना, त्यांना कुठेही जाता येत नाही. तुम्ही आयदर चांगले व्हा, वाईट व्हा, पण जे व्हायचं ते तुमच्या बळावरती व्हा. लग्न नाही झालेलं आपलं कंपनीशी. लव्ह युअर जॉब, नॉट युअर कंपनी. अशा सिनियर्स पासून पण खरं तर सावध राहा. बघा, लक्ष द्या. आता मला माहिती आहे त्यातले पण अनेक जण ऐकत असतील. वेलकम टू माय चॅनल. शेवटचा मुद्दा सांगेन, हे मी जे सगळं बोलले ना, ह्यातल्या काही गोष्टी चुकीच्याही असतील. मी काही फार सर्वज्ञानी नाहीये, पण एक गोष्ट जी मला खूप मनापासून अशी वाटते आणि मी ती अनुभवली आहे या मागच्या 2 आठवड्यांमध्ये. जेव्हापासून मी जॉब सोडणार हे ठरत होतं ना, तेव्हापासून मला ज्यांचा माझा काही संबंधही नाही अशा लोकांनी पण मदत केली, ऑफिसमधल्या सुद्धा आणि ऑफिसमध्ये नसलेल्यांनी सुद्धा. का? कारण तुमचा परफॉर्मन्स असला पाहिजे. त्याला काहीच औषध नाही, त्याला काहीच, त्याच्यावरती तुम्हाला कोणीच मागे खेचू शकत नाही. मग तुम्ही स्वभावाने नीच असाल, पण तुमचा परफॉर्मन्स जर चांगला असेल, पीपल आर गोइंग टू सपोर्ट यू. म्हणजे आता टेक्निकली मी अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर माझं काही ऑफिसमध्ये सगळ्यांशी पटत नव्हतं. बरं, चांगलं माझ्या 4-5 मैत्रिणी होत्या, त्यांच्याशी माझं चांगलं. आणि मी आता हे खुलेआमपणे सांगते, मला कोणाची आवडत नाही, सॉरी. पण बेसिकली सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या अल्टिमेटली परफॉर्मन्सवरती येऊन ठेपतात. कारण शेवटी आपण, मी म्हटलं तसं, आपण कामासाठी जातो ना ऑफिसला. जर तुमचं काम चांगलं असेल आणि तुमचं स्वभावामध्ये 19-20 असेल तर कदाचित, स्वभावामध्ये 19-20 म्हटला, तुम्ही शून्यावर असाल तर तुम्हाला कुणी काम 100चं केलं तरी विचारणार नाही, कुत्र भाव घालत नाही. तुम्ही 19-20 हा फरक असेल त्याच्यामध्ये, तर लोक तुमचं चांगला रेफरन्स सुद्धा देणार, जे माझ्या बाबतही झालं. अनेकांनी मला चांगल्या ठिकाणी रेफर केलं होतं. आता जॉब का सोडला हा जो अगदी थोडक्यात सांगते, कारण मला ना त्या सगळ्या रडगाण्यामध्ये फसायचं नव्हतं. तर कसं आहे, काही वेळेला असं होतं की मिसअंडरस्टँडिंग्स होतात आणि माझे जुने कलिग्स अनेक जण व्हिडिओ बघतात, तर त्यांच्या सगळ्यांपर्यंत हा मुद्दा पोहोचवावा. किंवा अनेक जण अशी पण आहे ज्यांनी मला ना मेसेजेस केलेत इन्स्टा, व्हॉट्सअपला, फेसबुकला, की तू का सोडलं, तू का सोडलं, तू का सोडलं, तू तर छान करत होती ना. म्हटलं, एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी त्या संस्थेमध्ये 3 वर्ष होते. मी 6 महिन्यात जॉब सोडलेला नाहीये. त्याच्यामुळे 3 वर्षांमध्ये काही गोष्टी या माझ्या फायद्याच्या झाल्या, काही गोष्टी माझ्या अगेन्स्ट झाल्या. त्या फायद्याच्या गोष्टी मी सगळ्या गोळा केल्या आणि ज्या अगेन्स्ट गोष्टी होत्या त्या दुर्लक्ष करून मी आता बाहेर पडलेले आहे. जाता जाता अगदी थोडक्यात सांगायचं तर मी करत असलेल्या काही गोष्टींच्या बाबत त्या संस्थेतल्या काहींना ऑब्जेक्शन होतं, विच वॉज फेअर. म्हणजे अगदी योग्य ऑब्जेक्शन आहे, त्यामध्ये माझं काहीच दुमत नाहीये. फक्त ते माझ्यापर्यंत चुकीच्या पद्धतीने आलं, ते नीट कम्युनिकेट झालं नाही आणि त्याच्यामुळे काही मिसअंडरस्टँडिंग झाल्या आणि अल्टिमेटली मी जॉब सोडलेला आहे. आणि ज्यानंतर मी जॉब सोडला त्यानंतर एक विदिन 12 दिवसात मी आता दुसरीकडे जॉईन केलेलं आहे. म्हणजे मी जॉईनिंग नंतरही माझा आता हा 15-20 दिवस झाले आणि त्याच्यानंतर मग मी हा व्हिडिओ केलेला आहे. मी नवीन ज्या ठिकाणी कामासाठी आता रुजू झाले ती मी आत्ता रिव्हील नाही करू इच्छित. मी असा प्रयत्न करते की मी म्हणजे माझ्याकडून पण जी चूक झाली की मी पर्सनल आणि प्रोफेशनल बऱ्यापैकी कुठेतरी ती मधला जो लाईन होती, ती गॅप होती, ती मी थोडी ओलांडली असं मला पण वाटतं. तर ते टाळण्यासाठी म्हणून मी सध्या तरी यूट्यूबच्या माध्यमातून ते रिव्हील नाही करत आहे. पण तुम्ही मला लिंक्डइनवरती फॉलो करत असाल किंवा इन्स्टाला बघत असाल तर ग्लिम्प्स मी शेअर करत असते माझ्या ऑफिस जर्नीच्या सगळ्या, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला नक्कीच अंदाज येईल. आणि आता हा जॉब बाबतचा माझा हा शेवटचाच व्हिडिओ मी आय होप असावा, इश्यूज आणि हे सगळ्या गोष्टींचा. पण मी प्रयत्न करेन की मी जसा हा फॉर्मॅट आहे की मी केलेल्या चुका आणि त्यातून तुम्हाला धडे, पुढच्या स्टेज मागचा शहाणा, यातून तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचाव्यात आणि त्या तुम्हाला टाळता याव्यात आणि माझ्यापेक्षा बेटर कंडिशन असावी तुमची. सो येस, चिअर्स टू दॅट. आणि आत्ताचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा. खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलाय त्याच्यामुळे जास्तीत जास्त आय होप याला व्ह्यूज मधून तुमच्या म्हणजे कमेंट्स मधून पण तुमचा सपोर्ट मिळेल. शेअर करा माझ्यासारखा स्वभाव असलेल्या इतरांबरोबर, किंवा बघितलं का सिद्धीने काय टाकले असं जरी तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा शेअर करा. आय वुड लव्ह युअर व्ह्यूज ऑन दॅट.
सो येस, थँक्यू सो मच. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.